सदनिका गैरव्यवहार प्रकरण शिक्षेत स्थगिती देण्यासाठी कोकाटेंनी याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम, सुनावणीकडे लक्ष. माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये पोलीस कोकाटेंसंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेणार. डॉक्टर देवरेंचा पोलिसांनी जबाब नोंदवला. माणिकराव कोकाटेंच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन काढणार. लीलावती रुग्णालय प्रशासनाचं दुपारी 2 वाजता मेडिकल बुलेटिन. कोकाटेंविरोधातलं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस कालपासून मुंबईत. माणिकराव कोकाटेंची आज एंजिओग्राफी केली जाणार. एंजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेणार. लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवर शस्त्रक्रिया पार पडणार. कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक. जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच. निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार. सूत्रांची माहिती. मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडेंचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती. माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून राजीनामा मंजूर. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर राज्यपालांकडून कारवाई. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय. कोकाटेंच्या खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महायुतीचं जागावाटप 2 दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकतं. नेत्यांची जागावाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 2017 साली शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवर शिंदेंकडून दावा. सूत्रांची माहिती. 2017 साली मुंबई पालिकेमध्ये शिवसेनेच्या 84 जागा निवडून आल्या होत्या. मात्र या जागा सोडण्यास भाजपचा स्पष्टपणे नकार असल्याची सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक. मविया म्हणून लढताना किती जागा मिळायला हव्यात याबाबत चर्चा. 22 जागांचा प्रस्ताव तयार. सूत्रांची माहिती. लोकसभा विधानसभा निवडणूक मविया म्हणून लढवल्या. मुंबई महापालिका निवडणूक देखील एकत्र लढली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या राखी जाधवांची प्रतिक्रिया. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंवरील आरोप हे राजकीय. शिंदेंसह त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही. दिशाभूल करून शिंदेंचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवसीय विशेष दौरा. राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी करणार पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचा दौरा. मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार. ठाकरेंच्या सेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये किमान 3 जागा हव्यात. मनसेची ठाकरेंच्या सेनेकडे मागणी. माहीम, विक्रोळी, शिवडीमध्ये जागावाटपाचा पेच. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावर तोडगा काढणार. ठाकरेंच्या सेनेकडून नवी पुस्तिका प्रकाशित. मुंबईमध्ये प्रचारामध्ये पुस्तिका वापरली जाणार. केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची रणनीती. ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार. मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता. संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल. किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका. मुंबईला लुटण्याचं काम ठाकरेंनी केल्याचाही सोमय्या यांचा आरोप. उद्धव ठाकरेंसाठी शेवटची निवडणूक असेल. निवडणुकीनंतर ठाकरेंकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. पक्षामध्ये फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राहतील. रावसाहेब दानवेंचा ठाकरेंवर निशाणा. रावसाहेब दानवेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय. फडणवीसांनी रावसाहेब दानवेंना भाजपमध्ये स्कोप ठेवला नाही. रावसाहेब दानवेंच्या टीकेला अंधारेंचं प्रत्युत्तर. आज ठाकरेंसोबत कोणीही युती करण्यास तयार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे उंबरठे जिजवण्याचाच ठाकरे सेनेकडे पर्याय. ठाकरे सेनेला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागणार. संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. आशिष शेलारांची ठाकरेंच्या शिवसेनेवर कविता ट्विट करत टीका. यांच्या जगण्यामध्ये उरला नाही राम. काय करणार मुंबईकरांसाठी काम. ट्विटवरून आशिष शेलारांचा निशाणा. शेलार, केशव उपाध्ये शीघ्र कवी झालेत. गजानन काळेंची आशिष शेलार आणि केशव उपाध्येंवर टीका. तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांचे लाड करत आमदार केले. मात्र केशवराव विधान परिषदेपासून दूरच. काळेंचा उपाध्येंवर निशाणा. जनतेच्या आशीर्वादानं 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील. पदं येतील जातील पण ती जागा कायम राहत नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य. नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत अद्याप भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका नाही. तर शिंदे सेनेकडून 50 ते 60 जागांची भाजपकडे मागणी. तर भाजप पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा आग्रह. वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचे संकेत. काँग्रेसकडून नागपूर पालिकेसाठी आजपासून इच्छुकांच्या मुलाखती. काँग्रेसकडून सर्व 151 जागांवर मुलाखती सुरू. विकास ठाकरे, अभिजित वंजारींच्या नेतृत्वाखाली नागपुरात इच्छुकांच्या मुलाखती. निवड मंडळाशी चर्चा करूनच मनसे संदर्भात निर्णय घेणार. नागपूर महापालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख. भाषण समाप्त करताना फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख. चुकून पंतप्रधान बोललो मात्र ते 1 दिवस पंतप्रधान होणारच. सज्जन जिंदाल यांचं वक्तव्य.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय गटनेत्यांचं चहापान. कामकाज संपल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांचं चहापान. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, खासदार प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह इतर गटनेते चहापानाला उपस्थित. मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज. भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा. पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम या दिग्गज नेत्यांचा समितीमध्ये समावेश. पालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून समन्वयकांची नियुक्ती. खासदार नरेश मस्केंवर ठाणेबरोबर नवी मुंबईची जबाबदारी, तर केडीएमसी खासदार श्रीकांत शिंदेंकडे, मीरा भाईंदरचा भार प्रताप सरनाईकांकडे असणार. मुंबई पालिका निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून एकला चलो रेचा नारा. गोवंडी, शिवाजीनगर, भायखळासह इतर जागांची चाचपणी सुरू. यंदा जास्त जागा जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न, अबू आझमींकडून स्पष्ट. नाशकात भाजपकडून देवी आणि फरांदेंची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. आमदार राहुल ढिकलेंच्या जागी फरांदेंकडे जबाबदारी. इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच निर्णय जाहीर. पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा. मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांकडून कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध. कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, भाजप कार्यकर्त्यांचा इशारा. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून मोर्चे बांधणी. भाजप शिवसेनेचा वाद नाही, जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, राजन साळवींची प्रतिक्रिया. पुढील 4 महिन्यामध्ये मेट्रो सौदाचं काम सुरू करणार. अंबरनाथ, बदलापूर शहरांच्या जास्तीत जास्त फायद्यासाठी सरकारचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस. नेत्यांकडून अंतिम शक्तीप्रदर्शनासाठी सभा, जनसंपर्क आणि रोड शो आयोजित. उद्या मतदान तर परवा मतमोजणी. नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून 30 ते 35 जागांची मागणी. नागपूर पालिका निवडणुकीसाठी मवियाची आज बैठक. तर नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका जिल्हा प्रमुखानं इच्छुकांच्या मुलाखती बोलावल्या. पैशांची आणि निधीची चिंता करू नका, राज्याच्या तिजोरीची चावीही अजित पवारांकडे आहे. महाबळेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये मंत्री मकरंद पाटील यांचं वक्तव्य. प्रत्येक प्रश्न सोडवला जाईल, काळजी करू नका, मकरंद पाटील यांचं आश्वासन. भाजपचा सांगली जिल्ह्यावर राग. भाजप हा फसवणूक करणारा पक्ष, ते सांगलीसाठी कोणताही निधी देणार नाहीत. खासदार विशाल पाटील यांचा भाजपवर आरोप. तर 10 वर्ष भाजपचे खासदार होते, मात्र निधी न दिल्यानं त्या खासदारांनी भाजप सोडली, विशाल पाटलांचा दावा. जागा वाटपामुळे सोलापूर पालिकेसाठी भाजप शिवसेनेची चर्चा रखडली. शिवसेनेकडून सोलापुरात 50% जागांची मागणी. राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरींचं आवाहन. ना हरकत प्रमाणपत्रांसाठी मनपा मुख्यालयामध्ये 1 खिडकी व्यवस्था. रत्नागिरीमधील 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी रविवारी मतमोजणी. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा चोख बंदोबस्त. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण. गावातील प्रशासकीय इमारतीमध्ये प्रक्रिया पार पडणार असून 18 टेबलांवर मतमोजणी होणार असल्याची माहिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये हळदी कुंकू सोहळ्यांचा धडाका. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांची संक्रांतीच्या निमित्तानं खेळ पैठणीचा. निवडणुकीच्या रिंगणामध्ये लाडक्या बहिणींचा मान. अॅडव्होकेट निकम राजकीय पक्षाशी निगडीत, यामुळे त्यांना बदला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेचा बीड कोर्टामध्ये अर्ज. सुनावणीवर परिणाम होत असल्याचा घुलेच्या अर्जामध्ये उल्लेख. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये मोठी घट. वाढत्या थंडीमुळे पर्वतरांगांमध्ये दवबिंदू गोठायला सुरुवात. तर या वातावरणाचा स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा पिकांना चांगला फायदा होणार असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. शहरामध्ये भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर. वसाहतीमधील सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद. बिबट्याला जेरबंद करण्याची रहिवाशांची मागणी. बोरच्या शिंद गावातील शेतकरी कुटुंबातील रोहित कुमकरची भारतीय सैन्य दलामध्ये निवड. गावकऱ्यांकडून रोहितची जंगी मिरवणूक काढत सत्कार. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि उल्हास मेळावा. तालुक्यामधील 75 प्राथमिक तसंच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग. प्रदर्शनी बघायला मोठी गर्दी. आंबेगावच्या फुलवडेतील औदुंबरेश्वर देवस्थानचं 75वा अमृत महोत्सवी वर्ष. साताऱ्याच्या खटाव तालुक्यामधल्या पुसेगावात रथोत्सव सोहळा. श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रथोत्सव. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. वातावरण बदलामुळे वाशिममध्ये आंब्याला मोहर. चिखली सुर्वेच्या शेतशिवारामधील आंब्याचं झाड पिवळ्या लालसर रंगाच्या मोहरने बहरलं. कोकणातील सध्याचं वातावरण हापूस आंब्यासाठी पोषक. रात्रीच्या थंडीमुळे आंबा मोहरासाठी पोषक वातावरण असल्याच्या बागायतदारांच्या प्रतिक्रिया. वाशिममध्ये हळदीच्या दरामध्ये वाढ. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 15,000 प्रति क्विंटलचा भाव. शेतकऱ्यांना कैसा दिलासा.
गोंदियातील धान उत्पादक शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला. जिल्ह्यामध्ये तब्बल 1014 हेक्टरवर शेतकऱ्यांकडून भाजीपाला लागवड. चांगलं उत्पन्न आणि दर मिळत असल्यामुळे भाजीपाला लागवडीला शेतकऱ्यांची पसंती. भंडाऱ्यामध्ये थंडी वाढल्यानंतर सुद्धा भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो, वांगी 40 ते 50 रुपये प्रति किलोवर. इतर भाज्यांच्या दरामध्ये सुद्धा वाढ. कोल्हापुरात रस्ते रुंदीकरणासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या पुनर्लागवडीचा प्रकल्प. मोठ्या आणि दुर्मिळ झाडांची शास्त्रीय पद्धतीनं रोपणीचं काम सुरू. जतमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे वीज खांब अवैधरित्या शासकीय जागेमध्ये लावल्याचा आरोप. आरटीआय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष हेमंतकुमार चौगुलेंचा आरोप. तत्काळ खांब न काढल्यास उपोषण करून आंदोलन करण्याचा हेमंत चौगुलेंचा इशारा. गोंदियातील 1047 गावांसाठी 3 वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना मंजूर. 609 गावातील नागरिक अद्यापही पिण्याचं पाणी तिथे नाही. अनेक गावातील योजनेचं काम ठप्प. रायगडच्या माणगाव तालुक्यामधल्या कोस्ते खुर्द इथे जनावरांच्या गुठ्याला आग. मारुती पवार यांची 6 जनावरं दगावली. मंत्री भरत गोगावलेंकडून तत्काळ मदत. जामनेरमध्ये 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची निर्घुणपणे हत्या. निलेश कासार असं 26 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचं नाव. तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर 2 आरोपींना गुजरातमधून अटक. आरोपींकडून हत्येची कबुली. हातकणंगलेमध्ये हुपरीमध्ये मुलाकडून आई वडिलांची हत्या. घराची वाटणी करून देण्याच्या कारणावरून हत्या केल्याची माहिती. आरोपी पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर. भंडाऱ्यात दरोड्यातील 12 आरोपींना अटक. कोरंबी उड्डाणपुलावर ट्रकला अडून चालकाला मारहाण करत रक्कम लांबवली होती. पोलिसांनी 12 तासात आरोपींना अटक केली.